सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयानेच्या प्रेरित होत्या, जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता. जरा रंगू दे त्यांच्या सोबत ऐस पैसेच्या गप्पा. स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा. संस्कारिता सच्चरिता गुणाढ्या, निष्ठा स्वकर्म स्वधिका प्रसिद्धा. यत्कर्म वाचं ह्यनुयाति नित्यं, मित्रं नितीनः जयतां हि विश्वे. चांगल्या संस्कारात वाढलेला, चारित्र्यवान, गुणवान, हाती घेतलेल्या कामात पूर्ण निष्ठा असणं, या गुणांबद्दल ज्याचं नाव आहे आणि जे बोलतो ते करून दाखवतो, त्या मित्रवर नितीनच्या कार्याची सर्व स्तरांवर नित्य प्रशंसा हो, ही सदिच्छा. ही रचना तुम्हाला राजन भावे मुंबई यांनी खास पाठवली आहे. राजकीय सामाजिक जीवनात अतिशय निस्वार्थीपणे तळमळीनं काम करणारं कर्तृत्ववान आणि झुंजार नेतृत्व म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री श्री नितीनजी गडकरी. त्यांच्याकडे पाहून विवेकानंदांचा संदेश आठवतो. वर्क ऑन, होल्ड ऑन, बी ब्रेव, डेअर एनिथिंग अँड डेअर एव्हरीथिंग. नितीनजी, जुळ्या बहिणींचा कट्टा ऐसपैस गप्पा या कार्यक्रमात मी मीना मोरोणे आणि मी श्यामा देशपांडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. प्रभावी वक्तृत्व, सोज्वळ व्यक्तिमत्व आणि समाजाभिमुख नेतृत्वातून तुमची वेगळीच छाप पडते. तुमचं कार्य खूप अफाट आहे. नितीनजी, माझ्या बँकेतल्या एक कलिग श्री दीपक वाकडे यांनी तुमच्यावर एक कविता केली आहे, ती वाचून दाखवायचा मोह मला आवरत नाही. आयुष्य कसे जगावे, आयुष्य कसे जगावे, हे समजले का कधी कुणाला. घेईल नाव आदराने, आहेत का असे कुणी माहित तुम्हाला. आकाशी घेतली भरारी, आकाशी घेतली भरारी, नाही विसरला कधी मातीच्या प्रेमास. झाला जरी नेता, नाही दिले अंतर कधी आपल्या परिवारास. कामाचा असूनी रगाडा, कामाचा असूनी रगाडा, नाही विसरलास कधी आप्त आणि सहकार्यास. कसा असावा राष्ट्रनेता, दिली शिकवण आपल्या वागण्यातून साऱ्यास. खोचला तुरा मानाचा, खोचला तुरा मानाचा, ज्याने राष्ट्राच्या शिरपेचात. वावरतो तो नेहमी थोरा मोठ्यांच्या गराड्यात. राष्ट्रप्रेमाने भरलेले मन ज्याचे, राष्ट्रप्रेमाने भरलेले मन ज्याचे, राष्ट्राभिमान रोम रोमात मोठा. घेऊन साऱ्यांना सोबतीने, चालतो तो जणू आपुलाच भाऊ मोठा. नित नवीन कल्पनेने, नित नवीन कल्पनेने ओथंबून भरलेले मन ज्याचे, केले सार्थक त्याने नितीन या आपुल्या नावाचे. आयुष्य कसे जगावे, आयुष्य कसे जगावे, हे ज्यांनी शिकविले साऱ्या जणांना. करतात वंदन सारे प्रेमाने, आजही आपुल्या नितीन गडकरींना. नमस्कार. नमस्कार. नितीनजी, पुनश्च तुमचं एकदा मनापासून स्वागत करते. मीना, गप्पांना सुरुवात करूया. हो हो, अगदी. नितीनजी, शंकराच्या पिंडीवर होणाऱ्या संततधारेप्रमाणे चांगले संस्कार विद्यार्थी दशेत झालेत तर जीवनाला योग्य वळण लागतं. बालपण आणि विद्यार्थी दशेबद्दल काय सांगाल तुम्ही? मला नशीबवान आहे की मला माझ्या आईकडनं खूप चांगल्या संस्कारांचा वारसा मिळाला आणि त्या वारशाचा मला अतिशय उपयोग झाला. विशेषतः मनाचा मोठेपणा, सामाजिक दायित्व, परोपकारी, दुसऱ्याला मदत करण्याची आईची वृत्ती, या सगळ्यांमधून नक्कीच मला त्या सगळ्या गोष्टी लहानपणी शिकायला मिळाल्या. त्याचबरोबर विद्यार्थी जीवनामध्ये संघ आणि विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून निश्चितपणे खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मी नेहमी म्हणतो की चांगल्या गुणवत्तेवर कोणाचं पेटंट नाही आहे. माणसाने चांगलं होण्याचे दोन मार्ग आहेत. काही उपजत माणसांमध्ये चांगले गुण असतात आणि आपल्या अवतीभोवती फिरणारे जी लोक असतात
त्यांच्यापाशी जर आपण गेलो तर तिथून खूप चांगले गुण आपल्याला बघायला मिळतात. ती चांगले गुण आपण आत्मसात करून आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला तर आपण अजून चांगलं काम करू शकतो किंवा नक्कीच आपल्यामध्ये चांगलं व्यक्तित्व विकसित होऊ शकतं. त्यामुळे आजूबाजूला फिरताना प्रत्येक माणसामध्ये जे जे चांगले गुण दिसत असतील ते आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं हे देखील आपलं व्यक्तित्व चांगलं आणि मोठं करण्याचा उत्तम मार्ग आहे. आणि म्हणून आपण सामान्य माणसं आहोत, त्यामुळे सामान्य माणसांच्या मध्ये राहतो तेव्हा स्वाभाविकपणे ही एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते. मी एक गमतीने नेहमी एक उदाहरण देतो की मी तर ग्रासरूट पासून दिल्लीपर्यंत गेलो आणि मग मला बिलगेट पासून तर रतन टाटा, अमिताभ बच्चन पर्यंत सगळे माझे संबंध आहेत, मित्रमंडळी आहेत. खरंय खरंय. आता मला लक्षात आलं की म्हणजे मी कोणाबद्दल स्पेसिफिक नाही बोलत आहे, ज्या माणसाला आपण खूप मोठं समजत होतो त्याच्या जवळ गेल्यानंतर लक्षात आलं की तो खूप लहान आहे आणि ज्याला आपण लहान समजत होतो तो खूप मोठा आहे. खरंय. त्यामुळे असे आपले अनेक माणसं आहेत की जे आपल्या अवतीभोवती आहेत, ते कदाचित सामान्य आहेत, लहान आहेत, मागे आहेत, बसलेले आहेत, कधी ते प्रकाश ज्योतात नाही आहेत, पण त्या प्रत्येकाकडनं त्या परिवाराकडनं देखील शिकण्यासारखं खूप मोठं आहे. आणि जे जे चांगलं मिळेल ते शिकण्याचा आणि तो आपल्यात आणण्याचा प्रयत्न करणं हाच मला वाटतं चांगला मार्ग आहे. खरंय. खूप छान सांगितलं नितीनजी तुम्ही. तुमचं महाविद्यालयीन शिक्षण कुठून झालं नितीनजी, आणि तसंच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सुरुवात पण तेव्हाच झाली का? मी जसं कॉलेजमध्ये गेलो तसं विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता झालो. GS कॉलेज. कॉमर्स कॉलेजमध्ये होतो, अच्छा. लॉ कॉलेजमध्ये होतो आणि मी जरा निवडणुकांमध्ये सुजाता त्यावेळी माझ्यावर काम करायचे ना, देशपांडे सुजाता हो, माझी आमची बहीण. तुझी बहीण. हा आणि त्यावेळी स्वाभाविकपणे लॉ कॉलेजमध्ये आणि मग स्टुडंट लीडर म्हणून विद्यापीठात एज्युटेशन, आंदोलन, विद्यार्थी परिषद याच्यातून मी आलो. तिथल्या सोशल कल्चरल ऍक्टिव्हिटीशी संबंध आला आणि त्याच्यामुळे बरंच शिकायला मिळालं. विद्यार्थी परिषदेतही खूप चांगले संस्कार मिळाले किंवा आज काही माझ्या जीवनात मी जे काही आहे ते मला संस्कार विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांच्या माध्यमातून जे मिळाले त्यातूनच मी घडलो. कारण मी तसा सामान्य व्यक्ती आहे, सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्यामध्ये काही असामान्य गुण आहे असं मला आजही वाटत नाही. पण जे काही संस्कार मिळाले, जे काही शिकायला मिळालं त्यातूनच पुढे जीवनात काही करायची संधी मिळाली असं वाटतं. नितीनजी, संघ संस्कारांचा तुमच्या आचरण आवाज विचार. नाही येत. नितीनजी, हा, संघ संस्कारांचा तुमच्या आचरण, विचार आणि व्यक्तिमत्वावर झालेल्या परिणामांविषयी तुम्ही काय सांगाल? परिणामांबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की आपल्यामध्ये कोणीही पूर्णांक नाही, आपण सगळे अपूर्णांक आहोत. आणि प्रत्येक माणूस म्हटला की त्याच्यात कमी अधिक प्रमाणात काही दोष असतात, काही कमी असतात, काही निगेटिव्हिटी असते. अशा प्रकारचा 100% परफेक्ट माणूस अजूनपर्यंत जन्माला नाही आला. त्यामुळे आपण उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी असं आपण बनण्याचा प्रयत्न करत असतो. आपण हळूहळू आपले दोष कमी करणं आणि गुण वाढवणं हे चांगलं. विद्यार्थी परिषद आणि संघामध्ये ही गोष्ट होती की कार्यकर्त्याचा माणूस म्हणून विचार व्हायचा. आजच मी आपले प्रसिद्ध पत्रकार आहेत शैलेश पांडे, त्यांना मी सुचवलं की यशवंतराव केळकरांचं माणूस नावाचा व्यक्ती असं एक पुस्तक आहे, म्हणजे याच्या अपूर्णांक किंवा पूर्णांक त्याचं हे नाव आहे, आणि दत्तोपंत ठेंगडींचं एक कार्यकर्ता म्हणून पुस्तक आहे. हे दोन्ही पुस्तकं बघितल्यानंतर मी माझ्या मुलांना परवा सांगितलं आणि ते आता उद्योग व्यवसायात आहे आणि त्यांच्याबरोबर हजारो लोक काम करतात, इंजिनियर्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, सगळ्यात. त्यांना म्हटलं की या दोन्ही पुस्तकातला कार्यकर्ता रेफरन्स सोडून द्या, कारण तो आता तुम्ही त्याच्यात घेण्याचं कारण नाही, पण लिडरशिप कशी असावी, काम कसं करावं, रिलेशनशिप कशी असावी, निर्णय प्रक्रिया कशी असावी याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर तुम्ही एकदा हे दोन्ही पुस्तकं वाचा. एक छोटी पुस्तक आहे आणि मी आजच शैलेश पांडेंना असं म्हटलं की तुम्ही याच्यावर एक लेखमाला लिहा. ह्या दोन्ही पुस्तकातलं जे तत्वज्ञान आहे इट इज ए मॅनेजमेंटचं ते बायबल आहे. ह्युमन मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्सेस असं आपण दोन शब्दांचा प्रयोग नेहमी करत असतो. मानवीय संबंध, रिलेशनशिप सगळ्यात महत्वाची आहे. राजकारण असेल, व्यवसाय असेल,
शैक्षणिक क्षेत्र असेल, ह्युमन रिलेशनशिप इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ पॉलिटिक्स, बिझनेस अँड एव्हरीथिंग. खरंय. हे संबंध आयुष्यभर जोपासले पाहिजे. प्रतिकूल काळ असो, अनुकूल काळ असो, ती जोपासली तर लॉंग टर्म तुम्हाला नक्की यश मिळतं. पण आजकाल लोक मतलबी आहेत, ते मतलबापुरतं सगळा विचार करतात, पण तो शॉर्टकट जे मारतात ते शॉर्टकट कट यू शॉर्ट. त्यामुळे लॉंग टर्म ज्यांना वर्षोनवर्ष काम करायचं असेल त्यांनी शॉर्टकट न मारता जे काही असेल ते आपण जे आपल्यात नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करू नये. बरोबर आहे. आपले जे दोष असतील ते लोकांना बघू द्यावे. बिघडलं काय, जसे आहोत तसे आहोत. बघा बा, पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तर ठीक आहे. खोटं बोलणं, आर्टिफिशियलनेस मला कधीच नाही आवडत. बरोबर मला जे आहे. वाटतं ते मी बोलतो, मला पटलं ते मी करतो. त्यामुळे मी या गोष्टीची कधी चिंताही करत नाही की बा यांना हे बरं वाटेल म्हणून बा आपण सांगा. एखादा गोष्ट चांगली असेल मी सांगेन वा वा खूपच छान आहे, चांगलं आहे, छान केलाय तुम्ही. आणि एखाद्या वेळी पसंत नसेल तर सांगतो. आता कधी कधी मला सवय झाली आहे की आमच्याकडे रोज सकाळी निरनिराळे पदार्थ तयार होतात. पहिले मी म्हणायचो की बेकार झालं, हट बरोबर नाही. तर एकदम कांचनचा चेहरा थोडा ठेवायचा. मग मी तिला म्हटलं तू वाईट नको वाटत, मी चांगलं झालं तर म्हणे खूप चांगलं झालं. आता मी ते शेफ आहेत आणि सगळ्यांनाच सांगतो छान झालं. त्या बोलवतो डायनिंग टेबल जवळ आणि त्याला म्हणतो आजचं छान झालं. अरे वा. अच्छा. एखाद्या वेळी जर खराब झालं त्याला बोलवतो बेकार झालं, तुझं काही मतलब नाही खाण्याचा. त्यांना त्याचा आता राग येत नाही, कारण चांगलं झालं तर अभिनंदन मिळतं आणि नाही झालं बरोबर तर मी त्यांना ठोकल्याशिवाय राहत नाही. मला स्वभाव माहित असल्यामुळे आता अडचण राहत नाही. अच्छा. नितीनजी, तुम्ही राजकारणी, उत्कृष्ट नेता, तसेच विकासक म्हणून आम्हाला माहिती आहातच. परंतु चांगला पिता, चांगला पती, कुटुंब प्रमुख म्हणून तुमची घरी काय भूमिका असते? तुमची मला वाटतं जॉईंट फॅमिली आहे. तर तुमची पत्नी आता म्हणजे या बाबतीमध्ये मी कितपत यशस्वी आहे हा, हे कांचन वहिनींना सांगू शकेल, माझी पत्नी आणि म्हणजे मुलं आणि माझ्या सुना हे सांगू शकतील. पण मी कसं काय सांगणार. पण एक आहे की माझ्यात पुष्कळ दोष आणि कमी आहेत आणि माझ्या आयुष्यात बऱ्याच इरेग्युलरिटी पण आहेत. वेळेचं बंधन नव्हतं, आला तर आला, जेवला तर जेवला. हो. आता कुठे कुठे थोडा माझं आयुष्य पुष्कळ नियमित झालं, पण आतापर्यंत सगळं आयुष्य हा. फारच अनप्लॅन गेलं आहे. पण या सगळ्या ह्याच्यात मला कांचननी ऍडजस्ट केलं हो. आणि तिने सांभाळलं. त्यामुळे या सगळ्या बाबतीत आता मी कसा आहे आणि काय आहे हे ती आणि माझे मुलंच तुम्हाला सांगू शकतील आणि पण त्या सुनाही तुम्हाला सांगू शकतील. स्वतःला काय वाटतं की आपण कशी निभावतोय ती भूमिका? ते आम्ही सगळे मिळून बसतो. आता मी काही काही गोष्टी अनुभव करतो. मी नेहमी पाहिलं घर छोटं असलं पाहिजे. हो. आम्ही आता एका मोठ्या घरात राहतो, प्रत्येकाच्या बेडरूम्स आहेत, त्याला 3-3 रूम्स वेगळ्या आहेत. हो का? मग आले सगळे की बिळात घुसतात, तसं सगळे आपल्या बेडरूम मध्ये जातात. पण मग लहान घर असलं की सगळे एकत्र खेळत असतो, बोलत असतो, गप्पा मारत असतो. तर मी नेहमी एक कविता त्या लिमयबाईंची पुण्याच्या, घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी, अश्रुतूनही प्रीत झिरपावे, नकोच नुसते पाणी. ही कविता माझी फार आवडती आहे. हो हो. खूप छान. नेहमी आमच्या घरच्या लोकांना सगळ्यांना सांगतो, बघा हे घर म्हणजे हे आहे. फर्निचर, एअर कंडिशनिंग, इंटेरियर हे म्हणजे घर नाही. तुमच्याकडे किती गाड्या आहेत आणि तुम्ही किती श्रीमंत आहे नाही, घरातला आनंद जो आहे तो या सगळ्या गोष्टीतून नाही येत. त्यामुळे आपापसातली रिलेशनशिप, आनंद, सौहार्द आणि आपसातला प्रेम, सद्भाव, विश्वास ही खऱ्या अर्थाने घराची सगळ्यात मोठी ताकद आहे. त्यामुळे आपली ही विशेषता आहे की मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, मूल्याधिष्ठित परिवार पद्धती आणि मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती ही भारताची विशेषता आहे. आणि ही जी जीवन मूल्य आहेत ही तुमच्यासारख्या लोकांनी या जीवन मूल्यांचा खरोखर एक एक मूल्य काय आहे त्याच्यावर नीट विचार करून समाजासमोर मांडला पाहिजे. आपल्या इथे दिवस सहस्त्रबुद्धे नावाचे एक मोठे विचारवंत होते, खामगावचे प्रोफेसर होते ते. हा, हा. त्यांनी एक जीवन मूल्य म्हणून पुस्तक लिहिलं आहे. ते संघाच्या लायब्ररीमध्ये मिळतं. हो हो. ते फार सुंदर लिहिलं आहे त्यांनी. त्यामुळे ही जीवन मूल्य शोधून काढणं कुठे विवेकानंदांच्या जीवनातून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून,
लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून, काही साधू संतांच्या जीवनातून, आणि ती जीवन मूल्य जी आहेत ती आपली कटिबद्धता असं समजून आपण चाललो. थोड्या बहुत त्यातलं 10-20% जरी आपण घेऊ शकलो तर आपण खूप चांगलं, आपलंही काम होईल, समाजाचं होईल, देशाचंही होईल, आणि आपण चांगलं काम करू शकतो. किती छान सांगितलं तुम्ही खरंच. कांचनवेनी म्हणजे तोतडे काकांची मुलगी ना, डॉक्टर तोतडे काकांची मुलगी ना. हा, कमलाकर तोतडे. हा, हो. म्हणजे जेलमध्ये बाबांच्या सोबतच होते वॉर्डमध्ये ते. हा, ते मी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते, हो. MBBS डॉक्टर. हा. हा. गडकरी म्हणजे खबरगिरी. तुम्ही खाण्याचे खूप दर्दी आहात. बिझी शेड्यूल मध्ये खाण्याची आवड जोपासता येते का? आणि महाराष्ट्रीयन जेवण आवडतं की अजून कुठलं जेवण आवडतं? नाही, मी माझी पूर्ण आवड जोपासतो, पूर्ण एन्जॉय करतो. आता फक्त एकच आहे की मी वजन कमी केलंय आणि त्यामुळे हो. माझं खाणं कमी झालं. पहिले मी 4 प्लेट खायचो, आता 1 प्लेट खातो एवढं. पण मला पहिला आता माझं खाणं एकदम मर्यादित आहे. पण माझ्याकडे दिल्लीत 4 शेफ आहेत, आता नागपुरातही 3-4 झालेत. अरे आणि वा. ते आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्टिनेंटल, चायनीज, थाई, अच्छा. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही घरी करतो. एन्जॉय. या कोविडच्या काळात मी YouTube वरून रेसिपीज बघितल्या आणि त्याच्यावर आम्ही केलं. मी स्वतः चहाचा मसाला तयार केला YouTube अरे वा. बघून. नंतर खूप गोष्टी केल्या तयार. आम्ही त्या भोपळ्याच्या, पांढऱ्या भोपळ्यापासून त्याचे कटलेट सारखे वडे तयार केले होते. ओहो. घरी पावभाजी एक दिवस मी तयार केली. अरे वा वा. भेळ तयार केली होती. अच्छा. आता याच्यातून आमच्या या सगळ्या कोविडच्या काळात वेळ मिळाला तर मी पुष्कळ गोष्टी घरी, कांचन करते, आमचे सुनाई करतात. हो. सूप आम्ही संत्र्याचं सूप आमच्याकडे होतं. संत्र्याचं हो. सूप. सुंदर, हो, फार सुंदर होतं. अरे वा, शिकावं लागेल. आता एकदम सुंदर रेसिपीज आहे. मग आता मी, आमच्याकडे एक शेफ आहे नवीन ठेवलेला 5 स्टार हा. हॉटेल मधला, त्याला मी सांगितलं तू चाट तयार कर. रोज मला तो विचारतो उद्या काय करू, मग मी टिक मार्क करतो, हे चांगलं झालं, हे वाईट झालं. आम्ही आपला आयुष्यात एक गोष्ट आहे की मी आपलं आयुष्य आपल्या आनंदाने जगतो. हो हो. लोकांशी काही घेणं देणं नाहीये. कोणाला काय वाटतंय आणि कोणाला काय पटतंय, जे आहे तसं आपण आनंदात घालवलं पाहिजे. हो खरं. लाईफ इज टू शॉर्ट, ट्राय टू एन्जॉय इट. आपण खरं. एन्जॉय केलं पाहिजे. त्यातलं जे आवडतं ते करत असतो. खूपच छान सांगितलं. नितीनजी, अशी एखादी घटना, एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात कधी घडली का की ज्याने तुमचं व्यक्तिमत्व आरपार बदलून गेलं किंवा त्यामुळे तुमच्यात काही बदल झाला? अशा खूप छोट्या मोठ्या घटना आहेत हा. आणि त्या घटनांनी माझ्या आयुष्यावर पुष्कळ परिणाम केलेला आहे. हम्म. आणि त्या घटना ज्या त्या छोट्या छोट्या माणसाचं, मी जसं एकच फक्त सांगतो की मी आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त हार्टचे ऑपरेशन मोफत केले. आणि अजूनही माझ्याकडे कोणी जर माणूस सगळे प्रयत्न विफलून कॅन्सर, हार्ट आणि आता मृत्यूशय्यावर असेल तर मी त्याच्या प्राण वाचवण्याकरता तन मन धन सगळ्या प्रकारचे प्रयत्न करतो. तर 2 घटना तुम्हाला सांगतो. एक, माझ्याकडे हे एक मुलगा आहे, यादव नावाचा, आपल्या पारडीच्या झोपडपट्टीत राहतो. हो. त्यांनी माझ्या मदतीने त्या झोपडपट्टीमधले 950 लोकांचे हार्टचे ऑपरेशन मोफत करून दिले आहेत. क्या बात. 7-8 महिन्याच्या मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत आहे. क्या बात. तर तो दरवेळेला त्यांना ऑपरेशन झालं, तब्येत चांगली की माझ्याकडे एक पुष्पगुच्छ घेऊन येतो आणि फोटो काढतो. त्याजवळ आहे 900 फोटो आहे आता. मी त्याला म्हटलं, अरे तू कशा करता आणतो, आणि पुष्पगुच्छ मला कोणी हार घातला, गुच्छ दिलेला नाही आवडत. ते माझ्या कधी कोणी स्वागताला एअरपोर्टवर येत नाही, मला सोडायला येत नाही, माझ्या कोणी सत्कार केला तर मला आवडत नाही. मला त्याचं थोडीशी नाराजी असते. अच्छा. मी तिथं नाराज झालो, कशाला तू हे आणतो सगळं. तर तो म्हणाला, साहेब तुम्ही याला प्राण वाचवले, यांची इच्छा आहे की यांचा फोटो तुमच्यावर निघावा. म्हटलं तसाच आहे, गुच्छ कशाला आणतो, पैसे कशाला खर्च करतो. ते त्याच्या डोळ्यात पाणी आलं. दुसरं एकदा मी हार्टचं ऑपरेशन केल्यानंतर एक माणूस माझ्याकडे आला आणि तो काठी टेकत आला आणि त्याने मला एक मोठा गुच्छ दिला. मी रागवलो, अरे म्हटलं तू गरीब आहे, कशा करता गुच्छ खर्च करतो. तर तो डोळ्यात पाणी येऊन रडायला लागला हो. आणि त्याचं पाण्याचं थेंब माझ्या पायावर पडले आणि तो म्हणाला, बघा तुमच्यामुळे मला आयुष्य मिळालं, साहेब एवढं तर माझी प्रेमाची भेट घ्या.
मला तुमच्या बद्दल जे काही प्रेम आहे ते व्यक्त करायला अजून काही नाही, तुम्ही रागवू नका, हे घ्या. मी घेतलं त्याचं, म्हटलं सोडून दे, जाऊ दे. तर असे एक मी आता डॉक्टर विरल कामदार म्हणून आहेत, त्यांच्याबरोबर ते माझ्यावर काम करतात. आम्ही एक दीनदयाल जीच्या नावाने एक हॉस्पिटल चालवतो. तर ज्यांना पाय नाही आहे अशा 150 लोकांना आम्ही जर्मनीतून पाय आणून लावून दिले आणि अच्छा. त्याचे WCA लोकांकडनं पैसे आणून CSR मधून पाय लावले. हा. आणि एक दिवस ते माझ्याकडे महालात असताना आले आणि त्यांनी मला बुलेट चालवून दाखवली. ते धावायला लागले. बापरे. ते झोपलेले होते, उभे राहू शकत नव्हते. वा. त्यांचं लाईफ बदललेलं बघून मला खूप आनंद झाला. खरंय खरंय. म्हणून मी आता माझ्याकडे तुम्ही नागपूरला आलात तर माझे जे चेंबर आहे, अँटी चेंबर, त्याच्यावर एक वाक्य सुंदर एका चित्रकाराने लिहून ते बोर्ड लावला आहे, जो मला गेल्यावर दरवेळेला वाचायला मिळतो आणि तो नेहमी लक्षात ठेवतो. हा. ते लिहिलंय की मनसा सततम स्मरणीयम, हा. वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम. बरं. तर मी ते गीत वर्णेकरांचं आहे, विद्यार्थी परिषद आणि संघात शिकलो होतो, तर ते मी लक्षात ठेवतो आणि म्हणून मला ते दरवेळा आठवण करते की लोकांची सेवा कशी करता येईल. शिक्षण क्षेत्रामध्ये, खरंय. वैद्यकीय क्षेत्रामध्ये, विकासाच्या क्षेत्रामध्ये. आता मी माझ्याकडे एक मोठा कार्यक्रम घेतलाय मी, की मी सगळ्या नेत्यांना चिंता असते की आपल्या मुलाबाळांना रोजगार कसा मिळेल. माझे मुलं बाळ राजकारणात नाही आहे आणि त्यांनी कुठल्याच प्रकारचं असं त्यांच्याकडे त्या म्हणजे काही ते कुठे राजकारणात नाही, प्रसिद्धीच्या झोतात पण नाही आहे. पण मला वाटतं की आपल्या नागपुरात, नागपूर जिल्ह्यात, विदर्भात खूप बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार नाही आहे, नोकऱ्या नाही आहे. तर मी ठरवलं की मिहानमध्ये मी 50,000 मुलांना रोजगार लावले. आता म्हणजे 36,720 मुलं आतापर्यंत लागले आहेत. मग मी मदर डेअरीच्या मार्फत 26,000 लोकांना रोजगार मिळाला ग्रामीण भागात. मग आता दोन्ही MIDC मी सगळी आकडेवारी गोळा केली आणि आता नव्याने मी ठरवलं आहे की पुढल्या काळात मी अजून जास्त प्रयत्न करीन आणि कमीत कमी 1,00,000 लोक या सगळ्या प्रयत्नातून रोजगार त्यांना मिळेल असा प्रयत्न करून मी काम करीन. तर दुसऱ्याला असे जे माझ्याकडे माझ्या ऑफिसमधून चिठ्ठ्या पाठवत असतो मी सगळ्या कंपन्यांमध्ये आणि त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो. तर स्वयंरोजगार आणि रोजगार या क्षेत्रात जास्तीत जास्त कसं काम करता येईल आणि ग्रामीण आणि कृषी क्षेत्रात विशेषतः गडचिरोली सारख्या क्षेत्रात कसा विकास करता येईल ही मला नेहमी चिंता असते आणि मी आता बहुतेक सगळा वेळ ग्रामीण क्षेत्र आणि कृषी क्षेत्रात काम करतो. आता मी 2 नवीन योजना घेतल्या हातात. यावेळी मी आपल्या नागपूरचा संत्रा दुबईला एक्सपोर्ट करण्यात पुढाकार घेतला आणि आता 6 कंटेनर चालले आहेत, 3 गेली विकल्या तिथं. हा, त्याच्याकरता मी जेव्हा स्वीडनला गेलो होतो तेव्हा आपल्या शेतकऱ्याचा संत्रा दुबईत जावा म्हणून मी आणि कांचन दुबईत थांबलो आणि मग तिथल्या सगळ्या लोकांना मी चहाला बोलावलं. दुबईमध्ये खूप लोकप्रिय आहे सगळीचकडे. हा, तर दुबईला एका कार्यक्रमाला गेलो होतो तर माझ्या आजूबाजूच्या खुर्च्या ज्या होत्या त्या सीट्स 5-5 लाख रुपयाला विकल्या होत्या त्यांनी. ते माझ्या बाजूला बसले होते आणि त्या बाकीच्या कोण होते त्यांचे 30,000 50,000 घेतले होते. 1,000-1,500 लोक आली होती. तिथे अशी पद्धत आहे फॉर्ममध्ये की ते तिकीट देऊन म्हणजे पैसे देऊन मग सीट घेतात. तर मग मी त्याचा उपयोग करून मी दिल्लीचे जे मोठे डीलर्स आहेत 10-12 त्यांना मी चहाला बोलवलं. ते सगळे आले आणि मी स्वतः 2 आपल्या राहुल ठाकरे म्हणून आहेत आर्वीची, श्रीधरराव ठाकरेंचा मुलगा, त्याच्याकडनं 2 बॅग संत्र दिली होती. मी सगळी संत्र काढली आणि त्यांना खाऊ घातली. नागपूरची संत्र आहेत आणि मग त्यांचा ऑर्डर घेतला आणि आता यावेळी 3 कंटेनर गेले तर 6 गेले आणि आता दुबईत संत्रा गेला तर मला आणला. आता आम्ही 20 कंटेनर भाज्या आम्ही दुबईला पाठवतो आणि आता 7 कंटेनर कॅनडात जातात. मी स्वतः ऑर्गॅनिक याच्यात 500 पॉली हाऊस तयार करायचे गरीब शेतकऱ्याचे 1-1 एकराचे आणि त्यांनी त्या हायड्रोपॅनिक पद्धतीने भाज्या तिथे तयार करायच्या ऑर्गॅनिक आणि त्या कॅनडात एक्सपोर्ट करायच्या असा प्रोजेक्ट हातात घेतलाय आणि त्यात शेतकऱ्याला कमीत कमी 100 रुपयाच्या वरती त्याला किंमत प्रत्येक भाजीची मिळाली पाहिजे पर किलो आणि ती जगात गेली पाहिजे असा माझा प्रयत्न आहे. या प्रोजेक्टवर मी काम करतोय. कधी आता साखर कारखान्याच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना कसे 2 पैसे जास्त मिळतील, ऑर्गॅनिक शेती कशी होईल, तर माझ्या आवडीचे विषय आहेत. बायोफ्युएल्स आहेत, शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर CNG वर वगैरे असे अनेक प्रयोग मी करत असतो
आता मी बराच माझा वेळ अशा या सगळ्या विचारात कन्स्ट्रक्टिव्ह थिंकिंग मध्ये जात असतो. चांगलंय. गडकरी म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्व. तुमच्या या निर्मळ मनमोकळ्या स्वभावाचे रहस्य काय? तुम्ही सगळ्यांशी असं वागता की त्या समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही त्याच्यासाठी स्पेशल आहात? हे सगळं कसं काय जमतं तुम्हाला? मला तर काही माहिती नाही कोणाला काय वाटतं. उलट तर मी फटकळ तोंडावर बोलतो, अनेक वेळा स्पष्ट बोलतो. हे होणार का नाही का म्हणून सांगतो, हो म्हणतो नाही तर नाही म्हणतो, करतो, बघतो, तपासून बघतो वगैरे अशा भाषेत मला बोलता येत नाही. पाहतो आणि सांगतो हे होईल, हे नाही होणार. बरोबर आहे. हा. त्यामुळे मी एवढा हिशोबही नाही केला आणि मी माझं स्वतःच कॅल्क्युलेशनही करत नाही, मला करायचं पण नाही. माझ्या आयडिया फार क्लिअर आहे. मी आता हेही म्हणायला लागलो आहे की लोकांना मला योग्य वाटेल तर मत द्यावं, नाही तर नाही द्यावं. जे मला करायचं ते मी प्रयत्न करेन. त्यामुळे मी थोडी ठेका घेतला की आयुष्यावर मी निवडून येईल. त्यामुळे माझ्याकरता राजकारण हे समाजकारण आहे. हा. म्हणजे मी नाही म्हणतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म, आणि म्हणून समाजाची कशी सेवा करता येईल, नागपूरची, विदर्भाची. मला आनंद आहे. मी आता जसा माझ्या घरून हा पूल पाहतो बनलेला, तो डबल डेकर. हो हो. भारतात कुठे नाहीये पण हा पूल नागपुरात झाला तर मला याचा छान. आनंद आहे. आता एक म्युझिकल फाउंटेन करतोय तेलंगखडीला, ते जगातल्या चांगल्या फाउंटेन पैकी होणार आहे. त्याचा मला आनंद आहे. आपली पहिली महानगरपालिका आहे ज्यात 24/7 24 तास पाणी देण्याची योजना 70% यशस्वी झाली. आपली महापालिका आहे जी टॉयलेटचं पाणी विकून 300 कोटी रुपये कमवते. आता त्या पाण्यातून मिथेन काढून, मिथेन CO2 काढून, त्यातून बायो CNG काढून त्याच्यावर नागपूरच्या बसेस चालवण्याचा प्रोजेक्ट मी हातात घेतला. अरे वा. अनेक अडचणी आल्या, कोणीच आलं नाही काम करायला, तर मी स्वतः लक्ष घालतोय आणि असे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट करून ते भारतात जगाला दाखवून की हे होऊ शकतं. तर अशा मला अनेक इंटरेस्टच्या हॉबीज आहेत, ते मी करत असतो. खूपच छान. पण आता नितीनजी मीनानी म्हटलं त्याप्रमाणे नेता म्हटलं की कडक इस्त्रीचे कपडे, चकचकीत बूट, चेहऱ्यावर एक वेगळाच ऍटिट्यूड, अशी व्यक्ती डोळ्यासमोर येते. पण नितीनजी, तुम्ही या सगळ्यांपेक्षा खूप वेगळे आहात. तुमच्या या साध्या राहणीमुळे सर्वांना तुम्ही आपल्यातलेच वाटता. हीच तुमची व्यक्तिमत्वाची जादू आहे, हेच तुमचं यश आहे, असं नाही वाटत का तुम्हाला? माझं काय यश आहे हे तुम्ही शोधलं पाहिजे किंवा तुमच्यासारख्यांनी पाहिलं पाहिजे. हो, मी खरं. तर जसा आहे, चांगल्या वाईट गुणदोषासहित तसा राहतो आणि मला हे नकलीपणा आवडत नाही. आर्टिफिशियलनेसचं मला घृणा आहे. हो. खोटं बोलणं, चोपड्या गोष्टी करणं, लोकांना मूर्ख बनवणं. मला वाटलं तर पॅन्ट घालतो. मला अनेक वेळ, मी बीजेपीचा अध्यक्ष झालो, तर अनेक लोकांनी सांगितलं की तुम्ही धोतर घाला, त्याशिवाय तुम्ही UP बिहारमध्ये तुम्हाला कोणी ऍक्सेप्ट नाही करणार. हो का? मी म्हटलं मी नाही घालणार, पॅन्ट घालतो तर पॅन्टच घालीन. मग मी पैजामा शर्ट कधी घालतो, पण आजकाल मला आता धोतर घालायची आवड झाली. तुम्ही आता दसऱ्याच्या दिवशी, दिवाळीत, लक्ष्मीपूजन दिवशी मी धोतर, आता मी परवाच एक रेडीमेड गार्मेंटवाला नागपूरचा मोठा आहे, त्याला म्हटलं मला तू ते धोतर रेडीमेड जे आहे ते मला तू शिवून दे. मला घरी काही कार्यक्रम असला, महालक्ष्मी पूजन असलं, नवरात्राला, नवमी, अष्टमीला मी आता धोतर घालतो. मला वाटलं तर मी घालतो, नाही तर नाही घालत. मी त्याच्यामुळे आता माझा एक टेलर आहे दिल्लीत, तो माझा प्रेमी आहे. तो म्हणतो, मी त्याला सांगतो की मला हा रंग नको, तो तेच रंग शिवून आणतो आणि तो स्वतःच सगळे कपडे करून आणतो आणि टीव्हीवर बघतो. त्यांनी नंबर दिले आहेत जॅकेटवर, शर्टवर आणि पॅन्टवर, आणि त्या नंबर प्रमाणे नाही घातले तर तो फोन करतो. आणि आता त्यांनी काय केलं, जाऊन ते माझ्याकडे मुलं गडबड करतात, तर त्या पॅन्टच्या प्लेटला शर्टचं कापड लावला आणि तो त्या शर्टवर तोच पॅन्ट घातला पाहिजे म्हणतो. मला हे फार काही पटती नाही, आवडत नाही. पण आता तो आमची जी मुलं मला कपडे करते बरोबर, ते आता ते बरोबर पाहतात तसे. तो दरवेळेला आता परवाच तो माझा माप घेऊन गेला आणि मी म्हटलं अरे मला कपडे नको आता. काही नाही, तो पुन्हा 10-12 कपडे, 15 कपडे सेट शिवून आणून देतो. मी अनेक लोकांना त्या टेलरकडनं कपडे शिवतो. लंडनला शिकलेला आहे टेलरिंगचं, आणि त्याचं दिल्लीत 3 मजली मोठं कपड्याचं आणि टेलरिंगचं दुकान आहे. त्याच्याकडे 3 मर्सिडीज गाड्या आहे आणि फारच मोठा टेलर आहे तो. पण छान कपडे स्वस्तात शिवतो, काही महागात असं नाही शिवतो. तुमचा मित्र गोपाल रत्नम यांनी तुमच्यासाठी तुमची मुलाखत घेतली म्हटल्याबरोबर मला श्लोक पाठवला. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते च या हर्षाम हर्षभयोद्वेगैर्मुक्तो यस्य च मे प्रिया.
आणि त्यांनी एक मेसेज पाठवलाय, जो अन्यों को भड़काता नहीं, उद्वेग चढ़ाता नहीं, और जो अन्यों द्वारा भड़काया नहीं जाता, एक योग्य नेता का लक्षण है. अन्यों की गाड़ियां, उनकी गति, उनका वेग आदि उस पर उनका कोई प्रभाव छोड़ते नहीं. वह भयमुक्त है. उसके मन में किसी अन्य से कोई स्पर्धा नहीं. अंदर संगीत है, हर्ष है. कॉलेज के दिनों से अब तक यह बदला नहीं. गोपाल रत्नमनी तुमच्यासाठी खास मेसेज पाठवला व्हॉट्सअपवर. थँक्यू, धन्यवाद. गोपाल रत्नम फार हुशार आणि उत्तम आमचा कार्यकर्ता होता. हो 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 ARC मधून त्याने हो हो बहुतेक मेटलर्जी मध्ये बी केलं. मी त्याच्याकडे मध्ये गेलो होतो. हो, हो. पण फार चांगला आणि उत्तम आहे. त्याचा छोटा भाऊ व्यंकट मणी आहे. व्यंकट. हम्म. हा, तो आपल्या JS मध्ये होता, JS GS. कॉमर्स. तर म्हणून त्या परिवाराशी माझे चांगले संबंध आहेत. त्याचे आणि वडील राजन भावेनी पण एक कविता केली आहे, 4 ओळींची संस्कृत. ते मी तुम्ही याच्या आधी रेकॉर्ड झालाय, तुम्ही ऐकू का तुम्हाला? ऐका. संस्कारितः सच्चरितः गुणाढ्या, निष्ठा स्वकर्म स्वधिका प्रसिद्धा, यत्कर्म वाचम यन्नियाति नित्यम, मित्रम नितीनः जयताम ही विश्वे. ते म्हणाले मला की त्यांना सांग म्हणे, ओळखायला लाव कोणी केलंय म्हणून. मी म्हटलं राजन भावे, तुमचं नाव सांगून देते त्यांना. तुमच्या शाळेत होते राजन ना? भावे संस्कृत मध्ये फार हुशार होते. हो हो. आणि दुसरं तर व्हायोलिन फार सुंदर वाजवत. व्हायोलिन वादक आहेत ते. आता त्यांचा बहुतेक बायको गाणं गाते आणि त्यांचा मुलगाही मोठा व्हायोलिन. हो, श्रीरंग भावे. MSCBत होते, पण राजन आमच्या शाळेपासून उत्तम व्हायोलिन वादक होता. अतिशय गुणवान हे होता तो. हो हो. मी मगाशी सुरुवातीला म्हणून दाखवली ती, तुम्हाला तुमच्यासमोर आता मुद्दामून परत वाचली. नितीनजी, तुम्ही समाजातल्या गरीब लोकांना आउट ऑफ वे जाऊन मदत केली, त्याबद्दल तुम्ही आता आम्हाला खूप छान सांगितलं. पण अजून एखादा कायम स्मरणात राहील असा अनुभव आहे? अजून एखादा? असे अनुभव खूप आहेत. आणि मी आता असे काही अनुभव सांगणंही पण बरोबर नसतं, आणि सांगू पण नाही की ज्याच्यामुळे आपल्याला आपण काही केलं हे लोकांना कळावं. नाही, असं नाही, आम्हाला सगळ्यांना कळायला पाहिजे. यावेळी कोविड मध्ये हा, गेल्या या दीड वर्षातली परिस्थिती खूप खराब आहे. आणि आमच्या इकडे आम्ही 4-4, 5-5 महिने, 6 महिने पगार नाही देऊ शकतो. हो का? अशी स्थिती आली होती, कारण सगळे बंद पडलं होतं. हो हो. पण त्या काळात आपल्या विचाराच्या अनेक संस्थांनी अनेक गोष्टी वाटायचं ठरवलं. तर मग मी निखिल आणि सरांना सांगितलं की ही वेळ अशी आहे की आपलं जे होईल ते आपण पाहू, पण यावेळी आपण लोकांना हे आपल्याकडे जे होतं ते फुकट वाटायला मदत करा. आमच्याकडे हळद, तिखट, मसाले हे आमचे स्वतःचं प्रोडक्शन आहे, सियानच्या नावाने. अमृतधारा नावाचं आमचं तेल आहे, हे पण आमचीच फॅक्टरी आहे. त्याच्यामध्ये आम्ही अमृतधारा नावाचं तेल तयार करतो. साखर आमच्याकडे आमची आहे. अरे वा. आणि आम्ही सॅनिटायझर तयार केले, कारण 1260 रुपये लिटर सॅनिटायझर झालं. तर मी 1 लाख बाटल्या सॅनिटायझरच्या आणि जवळपास 1.5 कोटी रुपयाचं सामान आम्ही फुकट वाटलं. आणि ते कधी पण त्याच्यावर कुठे आपलं नाव नाही दिलं आणि कुठे आम्ही सांगितले नाही आम्ही दिलं. जेवढे लोक आले, जेवढं मागितलं त्या सगळ्यांना किट वाटल्या. आणि काळजी हीच घेतली की कुठे आपलं नाव, फोटो आणि प्रचार याच्यात होता कामा नये. फक्त सॅनिटायझरवर माझ्या सुनेने माझा फोटो छापला होता, कारण ते फुकट वाटत होतं आम्ही. तर ते मी तिला म्हणलं कसं काय छापला. पण आम्ही 1 लाख बाटल्या फुकट वाटल्या. आणि त्यावेळी मी मुलांना एवढंच म्हटलं की आपलं आज 6 महिने अजून आपण होईल, संकट दूर होईल, पण आपण यावेळी गरीब लोकांच्या सगळ्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे, समाजाच्या मागे. आपलं जे होईल ते परमेश्वर चांगलं होईल. आणि खरोखर आम्ही नंतर पुन्हा चालू झालं, सगळं व्यवस्थित झालं. आमचे पगारही आता जवळपास सगळ्यांची देणं झाली. आणि आता 1-2 महिन्याचे असतील, पण एकदम पुष्कळ क्लिअर झालं. आणि आता ते त्यावेळी त्या परिस्थितीत करणं खूप अडचणीचं होतं, पण जवळपास 1.5 कोटी रुपयाचं मटेरियल त्यावेळी माझ्या दोन्ही मुलांनी एक शब्द न काढता सगळं फुकट वाटायला, जेवढं मागितलं तेवढं दिलं. एकही माणूस खाली गेला नाही.
अरे वा. जेवढे मागितलं ना आम्ही दिलं नाही, जे म्हणत गेलं ते देत. मला याचा आनंद आहे की आपण अडचणीच्या काळात कोणाच्या जर कामात पडू शकलो आणि त्यातून त्याची अडचण दूर झाली, तर त्यासारखा आनंद नाही. मी अनेक लोकांचे घरं उद्ध्वस्त झाली, लिलावात निघाली, हो अनेक लोकांचे मी कर्ज भरली, घरं वाचवली. हो का. आणि पण मला त्याच्यात आनंद वाटतो की मी एक गोष्ट नेहमी सांगतो, माझ्या आईने मला सांगितली की तुम्ही जेवढं जेवढं गरिबांकरता समाजाकरता करता, परमेश्वर त्याच्या 10 पटीने तुम्हाला देतो. अगदी आणि म्हणून हेच माझ्या जीवनात माझ्या लक्षात आहे की आपण जेवढं करू तेवढं लोक परमेश्वराचा आशीर्वाद अजून जास्त मिळतं. आणि आज माझी मुलं आणि सगळे जे काही व्यवसाय करतात फार चांगलं करतात आहे. आणि जेवढं मी अडचणीच्या काळात ती करायचा प्रयत्न करून गरीब लोकांच्या मागे उभं राहिलो, त्यांच्या आशीर्वादामुळे मला आजच्या याच्यात अजून चांगलं आम्हाला त्यांना चांगलं काम मिळतं. आणि आता ते सगळ्या क्षेत्रात चांगलं काम करतात आहेत. आणि त्यांनी आता परदेशात देखील आपलं काम वाढवलं आहे. एक्सपोर्टचं काम मोठं करतात, रशियात फॅक्टरी टाकून झाल्या, दुबईत टाकून झाले. त्यामुळे नक्कीच लोकांचे आशीर्वाद हे जास्त मोठं भांडवल आहे असं मी त्यांना नेहमी समजावून सांगतो. खरंय खरंय. आशीर्वादच मोलाचे आहेत. गडकरी म्हणजे पूलकरी, गडकरी म्हणजे रोडकरी, मॅन ऑफ ब्रिजेस, मॅन ऑफ हायवेज ही उपाधी तुम्हाला मिळाली आहे. देशभराच्या रस्त्यांची जबाबदारी तुम्ही सांभाळताय. 2030 पर्यंत अपघात कमी होण्याचं आव्हान तुम्ही स्वीकारलंय. त्याबद्दल काही सांगा. आणि या संदर्भात अमिताभ बच्चनचा काय फोन आला होता, हा किस्सा आहे ना काहीतरी? आता तर मी सध्या इतके पूल आणि रस्ते बांधतोय की हिशोबच आता मी नाही. काय सांगणार तुम्हाला. मानस सरोवरचा रस्ता बांधतोय, हा. नंतर 4 धामचा 12,000 कोटीचा रस्ता बांधतोय, वा वा. दिल्ली मुंबईचा 1,00,000 कोटी रुपयाचा एकच रस्ता हायवे बांधतोय. मला वाटतं याच्यात मी काही सांगण्यापेक्षा आता तुम्ही जिथे ते भारतात फिराल, अरुणाचल, मेघालय, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, काश्मीर, कुठेही जाल तरी तुम्हाला रस्त्याचा टॅक्सीवाला किंवा छोटा माणूस सांगेल. त्यामुळे मी काही याच्यातून जास्त सांगणार नाही. पण याच्यामुळे मला खूप प्रतिष्ठा, सन्मान मिळाला, रिकग्निशन मिळालं. आजही वेल रिकग्निशन भारतात मिळाल्याचं कारण या कामामुळे मिळालं. मी आता एक आशियातली सगळ्यात मोठी टनेल बांधतोय हो. कारगिलच्या खाली, जोजिला नावाची. त्याच्यात बाजूला झेडबोर म्हणून बांधतोय. आणि आता ही टनेल जी आहे याची कॉस्ट वाढवायला 11,000 कोटी एकाच टनेलची किंमत होती. पण मी ठरवलं नाही ही किंमत आपण कमी करू. त्याचे टेक्निकल डिझाईन्स मध्ये थोडे चेंजेस केले, क्वालिफिकेशन बदलवले आणि मला 1 वर्ष मेहनत केली. आणि मला सांगताना आलं की एकाच प्रोजेक्टवर 5,000 कोटी रुपये वाचले. ते टेंडर काम सुरू झालं होता क्या बात आहे. देशाचे. आणि आता मी तिथे कारगिलच्या वरती 1 फूट बर्फ पडतो. हो. आणि आपण सगळे बर्फ एन्जॉय करायला स्वित्झर्लंड मध्ये जातो. तर मी तिथे आता 10,000 हेक्टर जागा घेऊन जगातलं सुंदर असं हिल स्टेशन बांधायचा प्रयत्न करतोय. हाफिज कॉन्ट्रॅक्टर आणि स्वित्झर्लंडची एक फर्म आहे, आता त्यांची 2-4 माझ्याकडे प्रेझेंटेशन आहे. ते आणि स्वित्झर्लंडचं जॉंगफ्रो तुम्हाला आहे ना? आता स्वित्झर्लंड मध्ये जाण्याची गरज नाही, तिथे जाऊन तुम्ही बघू शकाल असं आहे. हो. असं करण्याचा माझा प्रयत्न आहे. तिथलं टॉप ऑफ युरोप ते जॉंगफ्रो आहे ना, तिथे त्यांनी खूप छान सोयी केल्यात. ते टॉप ऑफ द युरोप पेक्षा सुंदर हे बरं आहे. हा, अरे वा. तेच पाहायला पाहिजे आपल्याला. कुठे जायची गरज जायची गरज नाही. नाही. खूपच छान. नितीनजी, सुखी शक्तिशाली देश हीच आत्मनिर्भरतेची संकल्पना आहे असं तुम्ही परवा सिम्बायोसिसच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितलं. स्वच्छ भारत अभियान तसंच अटल टनल बद्दलही थोडं सांगा ना. हे अमिताभ बच्चनचं काय म्हटलं होतं मी ना तू? अमिताभ बच्चनचा तो जुना इन्सिडेंट जेव्हा मी मुंबई पुणे हायवे बांधला होता, त्यांचा अच्छा, मला हा. फोन आला होता. हा हा एनडीटीव्हीच्या स्वच्छ भारत अभियानात त्यांनी बरोबर होतो. हम्म. तेव्हा माझ्याकडे जे खरकट किंवा कचरा निघतो त्याचं एक मशीन आहे, त्याचं आम्ही ऑर्गॅनिक खत तयार करतो. आणि मागच्या वर्षीच्या एनडीटीव्हीच्या कार्यक्रमात मी त्यांना म्हटलं होतं की हे खत तयार करून घरात किचन गार्डन तयार करा. आणि माझ्याकडे पण आता सांबार, मिरची, टमाटर हे अच्छा. घरात, आमच्या घरात बाल्कन्या आहे. आम्ही विळ्याचे, आता आज दुपारी मी पान खाल्लं. आमच्याकडे पानाचा वेल आहे, वा वा. त्याचे 2 पानं तोडले आणि त्याला कथ्था चुना लावला, ते धुतले आणि त्याच्यावर खाल्लं. तर मी अमिताभ बच्चनला म्हटलं की तुम्ही तुमच्या घरी असं गार्डन तयार करा आणि जे वेस्ट आहे त्याचं ऑर्गॅनिक खत तयार करून त्याला द्या. त्यामुळे तुमच्या घरातच भाजीपाला उगवेल आणि तुम्हाला फायदा घेता येईल असं त्यांनी म्हटलं होतं. मी विसरलो. आणि परवा असंच ते वेस्ट टू वेल्थ मी बोलत असताना त्यांनी, नितीनजी
आपने पिछले साल मुझे बताया था, मैंने अपने घर में बालकनी में किचन गार्डन तैयार किया है, सब्जियां उगाई है, और मुझे बताते हुए खुशी हो रही है की वो सब्जियां मैं अब रोज खा रहा हूँ और ऑर्गेनिक सब. मुझे बहुत आनंद आहे असं त्यांनी सांगितलं. अच्छा. आणि ते आत्मनिर्भर भारत बद्दल काय सांगाल तुम्ही? शेवटी कसं आहे की आपण आपलं एक्सपोर्ट वाढवणं, गरिबी दूर करणं, आपला बेरोजगारांना रोजगार मिळणं, शेतकऱ्याला त्या मालाची किंमत मिळणं, सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली भारत जो भौतिक प्रगतीमध्ये पुढे आहे आणि मूल्याधिष्ठित जीवन पद्धतीत आपली संस्कृती, इतिहास आणि विरासत घेऊन पुढे आहे, या दोघांचा समन्वय असणारी एक ग्लोबल इकॉनॉमी, एक समृद्ध संपन्न राष्ट्र निर्माण करणं, ज्याच्यात इंटरनल आणि एक्सटर्नल सिक्युरिटीमध्ये आपण ताकदवान राहू, पण आपली ताकद ही विस्तारवादी नाही आहे, दुसऱ्यावर आक्रमण करण्याकरता नाही आहे, तर स्वजनांचं रक्षण करण्याकरता. जसं भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलं की मी धर्माचं रक्षण करण्याकरता अवतार घेतला, अधर्माचा नाश करण्याकरता अवतार घेतला. तसंच आपण चांगल्या लोकांचं रक्षण करणं आणि वाईट माणसांचं नाश करणं हेच खऱ्या अर्थाने अशा प्रकारचं जसं आदर्श घर आहे, आदर्श गाव आहे, आदर्श जिल्हा आहे, आदर्श राज्य आहे, तसा आदर्श देश अशा प्रकारे बनावा, ज्यात सामाजिक आर्थिक समता राहावी, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण व्हावं, गरिबी भूकमारी बेरोजगारी महागाईपासून तो मुक्त असावा, आणि ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, त्याला आपण नॉलेज म्हणतो, कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ आणि कन्व्हर्शन ऑफ वेस्ट इन टू वेल्थ, हे दोन माझे प्रिय विषय आहेत. या दोन्ही याच्यावर मी सध्या एका विषयावर काम करतोय. नागपूर महानगरपालिकेतून जे घाण पाणी आपण शुद्ध करतो ते आपण कोराडी खापरखेड्याला देतो, तर त्याच्यावर वीज होते, त्यात 300 कोटी रॉयल्टी मिळते तुमच्या टॉयलेटच्या पाण्यापासून. त्या पाण्यातून जी स्लज निकलते म्हणजे विष्ठा सॉलिड, त्याचे ठीक लागले आहेत पार्टीमध्ये भांडेवाडीत, ते कोणी नेत नाही. तर मी कमिशनरला असं सांगितलं की त्याचं काय करता येईल, तर मी त्याचा रिसर्च करायला लोकांना सांगितलं. हेमंत जांभेकर म्हणून केमिस्ट्रीचे प्रोफेसर धर्मपेठ कॉलेज, ते माझ्यावर काम करतात. आता मी इंदोरहून एक कन्सल्टंट होती, त्याच्यावर एक कल्चर मारून त्याचा साईज कमी करणं, आणि आपले जे केस असतात ना त्या केसापासून आम्ही अॅमिनो ऍसिड बनवतो. अॅमिनो ऍसिड ते फार चांगलं पॉप्युलर आहे, ऍग्रिकल्चर बुस्टर आहे ते अॅमिनो ऍसिड मारून त्याची एनपीके व्हॅल्यू वाढवून त्याचं रूपांतर ऑर्गॅनिक फर्टिलायझर मध्ये करून त्यातून ऑर्गॅनिक शेती कशी विकसित करता येईल याच्या मागे प्रयत्न करता. अशा अनेक गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आपली गल्ली चांगली होणं, आपलं नगर चांगलं होणं, आपलं शहर चांगलं होणं, आपला जिल्हा चांगला होणं, आपलं राज्य चांगलं होणं, यातूनच आपला देश चांगला होणं, हेच आत्मनिर्भर भारताची संकल्पना आहे. नितीनजी, अटलजींची बस एक प्रश्न विचारते. अटलजींची हार नाही मानेंगे या कवितेतून तुमच्या जीवनावर झालेल्या संस्कार आणि परिणामांबद्दल थोडक्यात सांगा, तुमच्या आवडी. अटलजींची ही तर कविता आहेच जी उत्साह देणारी आहे, पण 3 कवितेचा उल्लेख मी या कोविडच्या काळात केला. पहिला केला होता की हम होंगे कामयाब. निगेटिव्हिटी आणि फ्रस्ट्रेशन निराशा याच्यातून दूर होऊन सेल्फ कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वासावर हम होंगे कामयाब. दुसरी गोष्ट मी सांगितली की संघर्ष करावा लागणार आहे, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि तिसरी गोष्ट अटलजींची कविता होती, कदम से कदम मिलाकर चलना होगा. या तिन्ही कवितेचं सार या कोविडच्या काळात महत्वाचं होतं. आणि म्हणून अटलजींचं तर होतच, पण मी एक माझ्या सुरुवातीच्या काळात रिचर्ड निक्सनचं आत्मचरित्र वाचलं, अमेरिकन प्रेसिडेंट होते ते, आणि त्यांचं एक सुंदर वाक्य होतं, द मॅन इज नॉट फिनिश वेन इज डिफिटेड बट ही इज फिनिश वेन ही क्विट्स. माणूस लढाईत हारल्यानंतर कधी समाप्त होत नाही, पण तो जेव्हा युद्धभूमी सोडून पळून जातो तेव्हा तो समाप्त होतो. त्यामुळे जीवनाची लढाई असेल किंवा देशाची लढाई असेल, संघर्ष करत राहायला पाहिजे. कोशिश करने वाले की कभी हार नाही होती, हे महत्वाचं आहे. आणि हम होंगे कामयाब म्हणजे अहंकार किंवा इगो म्हणजे एरोगन्स असता कामा नये, पण आत्मविश्वास असला पाहिजे
आणि त्याच्या भरोश्यावर आपण विजयी होऊ असा विश्वास असला पाहिजे. मला विश्वास आहे की या फिलिंगमध्ये आपण पुढे गेलो, नक्कीच आपला भारत आत्मनिर्भर भारत बनल्याशिवाय राहणार नाही. वा. ठीक आहे, ठीक आहे. खूप छान सांगितलं नितीनजी. शेवटी आपण एक पटकन रॅपिड फायर राऊंड घेऊया. ती 5-2 मिनिटाचा. हा, तुमचा पहिला क्रश, काय तुमचा पहिला क्रश, क्रश म्हणजे लव म्हणा किंवा पहिलं प्रेम. आता ह्या वयात काय सांगणार आहे पहिलं नाही, प्रेम तेव्हा म्हणजे तरुणपणचं सांगा. काय? माझं प्रेम म्हणजे कांचनच आहे, बाकी काय. अच्छा. नाही नाही, असं नसतं. आता शाळेत असताना एखाद्या बाई आवडून जातात वगैरे, असं असं अशा अर्थाने म्हटलं तुम्ही. असं त्या त्या वयामध्ये माणसाला तशी हो, तशी हो. क्रेज असते, काही गोष्टी Yes. होतात, काही होत नाहीत. पण ओके. आज प्रत्येक माणसाच्या जीवनात असे चढउतार असतात. हो. पण आता माझ्या याच्या आयुष्यात कांचन हीच माझ्या. मी एक चांगली गंमत सांगतो. हा. हेमा मालिनी ज्या आहेत हो, हो. त्यांचे माझे एकदम आमचे जवळचे संबंध आहेत. त्या नागपूरला आल्या होत्या, जेवल्या वगैरे. त्यांनी आम्हाला देवीचं स्तोत्र वगैरे म्हणून दाखवलं होतं. गप्पा मारता मारता कांचन, त्या आणि मी 3 जण असताना मी त्यांना एक गंमत सांगितली. तर त्यांना मी म्हटलं की मैं जब कॉलेज में था, लॉ हाँ. फाइनल में, तो शादी मेरी तय हुई. तो शादी तय हुई तो मुझे लोगों ने पूछा, मित्रों ने, कि कैसी है तुम्हारी लड़की. बोला अच्छी है, जो मिली वो हेमा मालिनी. यानी हेमा मालिनी से शादी करनी थी, तो जो मिली है वही अपने लिए हेमा मालिनी है. बस. असं मी गमतीने सांगितलं. तर हेमा मालिनी मला म्हणाल्या की मग तुमने मुझे क्यों नहीं बताया. मैंने बोला, तर मी त्यांना म्हटलं, तुम उस समय काय के लिए हमें घास डालती. हम थोड़े तो धर्मेंद्र था तो. थोडं मजाक म्हणून त्यांना म्हटलं. ओके तसं ओके. गमतीमध्ये त्या त्या वेळात माणसाच्या वयात असं हो, अनेक वेळा असं वयानुसार. असतं. पण शेवटी बरं आहे. कुठेतरी जे होतं तेच प्रेम जीवनातलं खरं आणि हो शाश्वत हो असतं. हो. प्रश्नच तुमची नाही. आवडती कविता नितीनजी? मी आता हिला घर असावं, घरासारा हो, हो. केलं पाहिजे. तुमची माझी आवडती आवडती नायिका? आवडती गायिका लता मंगेशकर. अच्छा. वहिनींचा आवडता हिरो? मला नाही माहित. वेणूंचा हिरो नितीनजी. तुमच्या मनातला एखादा सल जो नेहमी तुम्हाला टोचतो? सल तर काही नाहीये आता. नाही ना? आता मी हळूहळू मला जे मिळालं ते माझ्या अवकात आणि हैसियतपेक्षा जास्त मिळालेलं आहे. हो. आणि नानाजी देशमुखांनी जसं आपलं लाईफ शेवटची 10-20 वर्ष चांगल्या रचनात्मक सेवा कामाकरता कृषी ग्रामीण क्षेत्रात दिलं, तसं वगैरे काम करायची माझ्या मनातली पण इच्छा आहे. कुठल्या गोष्टीचा खूप राग येतो? काहीच सांगता येत नाही. जेव्हा राग येतो तेव्हा येतो, तेव्हा मी ठोकून काढतो. अधिकारी असो की कोणीही असो. आतापर्यंतच्या आयुष्यात सर्वात आनंदाचा क्षण? आनंदाचे क्षणच क्षण आहे, खूप क्षण आहेत. वा. आणि मला अनेक पुरस्कार मिळालेत. हो. पण माझ्या आयुष्यात मला खूप आनंदाचे क्षण आहेत. म्हणजे त्याच्यातले वर्णन करणं कठीण आहे. पण मी केवळ आपल्या राजकीय यशाच्या पेक्षाही मला जेव्हा मी सांगितलं ना की मृत्यूशय्यावर असलेल्या माणसाचं प्राण वाचवण्याची संधी मिळते, तो आनंद मला सगळ्यात मोठा आहे. वा. ज्याला चालता येत नाही, उभं राहता येत, तो माणूस धावू लागून बुलेट चालवायला लागले, त्याचा मला आनंद मोठा आहे. वा, वा. खरंच. शेतकऱ्यांची आत्महत्या हे माझ्या आयुष्यातली खूप मोठी खंत आहे विदर्भातल्या. हो. मला वाटतं की माझ्या आयुष्यात कमीत कमी एवढं तरी व्हावं की एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये अशी स्थिती ग्रामीण भागात व्हावी. हे माझ्या मनातलं एक शल्य आहे. आणि त्याकरता मी पुष्कळ प्रयत्न केला. पण अजूनपर्यंत यश आलं. मी जलसंवर्धन क्षेत्रात मोठं काम केलं. आणि मला जे बुलढाणा पॅटर्न वगैरे जे केलं, ब्रिज कम बंधारे बांधले, नदी नाले खुलीकरण झालं. कालच त्यांना ग्लोबल अवॉर्ड मिळाला मोठं हो. आमच्या याला. आणि आता ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या आत्महत्या एकही होणार नाही, ते माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे. जगातली आवडती जागा? जगातली आवडती जागा? अशा खूप आवडत्या जागा आहेत, कधी असं केलं नाही. पण मी धापेवाड्याला माझ्या शेतात जातो हा. आणि शेतात आम्ही घर बांधलेलं आहे. हा. आणि आता ते माझ्या लहान मुलांनी ते घर अजून आता छान बांधलंय. त्याचं काम सुरू आहे. महिन्याभरात ते पूर्ण होईल. आम्ही सगळेजण तिथे जातो, दिवसभर राहतो, तिथल्या लॉनवर रात्री जेवतो आणि दिवस शांततेत जातो. हीच आवडती जागा धापेवाड्याची. अच्छा. तिथेच नेहमी जात असतो. तुमचं स्वप्न?
माझे काही स्वप्न नाही आहेत. जसं पाहिजे मैं तो चला जिधर चले रस्ता, मुझे क्या पता कहाँ मेरी मंजिल, तशीच खरंय. कहाणी आहे. मी काही फार स्वप्न वगैरे पाहत नाही. आता माझी कुठली अम्बिशन पण ठेवत नाही. आणि एक गोष्ट मला आयुष्यात न मागताच सगळं मिळालेलं आहे. मी कधी माझा बायोडाटा कोणाला दिला नाही. मी कोणाचे पोस्टर लावले नाही. आपले पोस्टर लावले नाही. आणि मी काही कधी वेगळं दिसण्याचा प्रयत्नही केला नाही. आहे तसं राहिलो. वाटलं तसं बोललो. जे पटलं ते केलं आणि तसाच चालत राहिलो. तरी जनतेने मला खूप प्रेम दिलं. जात, पंथ, धर्म, भाषा न बघता. आणि आज मी भारताच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलो तरी कधी कधी 50,000 लाखो लोक मला ऐकायला येतात. त्यांचं प्रेम बघून मला खरोखर मला वाटतं की नाही, खूप माझी पुण्याई आहे. कारण म्हणजे मी एवढा मोठा नाही किंवा माझं एवढं कर्तृत्वही मोठं नाही. पण या जनतेने खूप प्रेम दिलेलं आहे. कार्यकर्त्यांनी प्रेम दिलं आहे. आणि मला नेहमी याची जाणीव आहे की मी जे काही आहे ते असंख्य कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या पक्षाकरता विचाराकरता जे आपलं आयुष्य दिलं, त्या कार्यकर्त्यांमुळे मी मोठा आहे. जसं तुमचे वडील होते एम के देशपांडे, ते मजदूर संघाचं काम करायचे. त्यावेळी मजदूर संघाला किंमत नव्हती. फार वाईट, जेलमध्ये होते ते मिसामध्ये. बाबा हो हो. हो, भरतनगरमध्ये घर होतं ते. मी यायचो आहे. नाही तिकडे. हो, अजूनही आहे आहे. अजूनही. लहान होत्या दोघी. भाऊ होता मला वाटतं एक. योगेश भाऊ छोटा हा छोटा हा. आहे. हा. पण आता त्यावेळी त्या सगळ्या लोकांनी त्या पिढीतल्या खूप त्याग केला, खूप हो. भोगलं. आणि त्याच्यामुळे आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला असं मी नेहमी लक्षात ठेवतो. त्यामुळे त्या जुन्या कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यागाला, ते भाजपचे असतील, संघाचे असतील, मजदूर संघाचे असतील, विचार परिवारातले असतील, त्या प्रचारकांना आणि कार्यकर्त्यांना मी कधी विसरू शकत नाही. मी जे काही मला मिळालं ते त्यांच्या त्यागामुळे, बलिदानामुळे आणि तपस्येमुळे मिळालं याची जाणीव नेहमी ठेवतो. आणि त्यांच्याबद्दलच मी ऋण व्यक्त करतो. नितीनजी खूप धन्यवाद. आज थँक्यू. तुमच्यासोबत ऐसपैस गप्पा करताना खूप मजा आली. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आमच्याशी गप्पा करायला आल्यात. खूप खूप धन्यवाद. शेवटी एवढंच म्हणेन, शांती क्षमा दयाशील, शांती दया क्षमा दयाशील, पवित्र आणि सत्वशील, अंतरशुद्ध ज्ञानशील हा ईश्वरी पुरुष. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. थँक्यू.